आपल्या मुलीला नेहमी सांगतो, बाहेर कोणाशी बोलू नको, अनोळखी माणसापासून तर लांबच राहा. पण तुम्हाला माहितीये का, 90% जास्त वेळा मुलींवर अन्याय करणारा माणूस बाहेरचा नसतोच, तो असतो आपल्याच ओळखीचा. तो तुमच्या घरात येतो, तुमच्यासोबत चहा पितो आणि तुमच्याशी गप्पा मारतो आणि मग तो तुमचा विश्वास जिंकतो. पण याच विश्वासाच्या आड तो एक राक्षस लपून बसलेला असतो. आज वेळ आली आहे अशा ओळखीच्या नराधमांचा बुरका काढण्याची. मी अंकिता वाघ आज एक विचार मध्ये एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालेल. बघा, कोणी अनोळखी माणूस आलं तर आपण सावध राहतो, पण जर ओळखीचा माणूस असेल तर आपण निर्धास्त असतो. हा तर आपलाच माणूस आहे, याला काय आपण कित्येक वर्षापासून ओळखतो. हाच तो अतिविश्वास आहे ना, तोच नडतो आणि आपल्या मुलींच्या धोक्याचं कारण ठरतो. हा माणूस आधी तुमच्या घरात जागा घेतो आणि मग तुमच्या मुलीच्या निरागसतेचा फायदा घेतो. तो तिला घाबरवतो, म्हणतो कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुलाच सगळे ओरडतील. आणि ती बिचारी मुलगी घाबरून गप्प बसते. आपण ज्या माणसाला आपला माणूस म्हणतो ना, तो जेव्हा मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करतो तेव्हा काय करायचं? आता सर्वात मोठी अडचण कुठे येते माहितीये? जेव्हा मुलगी हिंमत करते आणि तुम्हाला सांगते, हा माणूस मला चुकीच्या पद्धतीने हात लावतोय, तेव्हा आपण काय करतो? आपण म्हणतो, अरे अरे तो किती मोठा आहे, त्याचा स्वभाव किती चांगला आहे, तुझाच काहीतरी गैरसमज झाला असेल, गप्प बस. आपण त्या माणसाच्या चांगल्या कामामुळे त्याच्यातला राक्षसाला विसरतो. ओळख आहे म्हणून त्याला माफ करायचं का? तो तुमचा मित्र असेल किंवा मोठा माणूस असेल, पण जर तो तुमच्या मुलीवर वाकडी नजर टाकत असेल तर तो फक्त एक गुन्हेगार आहे. आपण आपली प्रतिमा जपण्यासाठी मुलीला गप्प बसवतो. हेच तर सर्वात मोठं पाप आहे. अहो, मुलींना फक्त बॅटच शिकवून चालणार नाही, तर पालकांना संशय घ्यायला शिकवावंच लागेल. जर तुमची मुलगी एखाद्या ओळखीच्या माणसाकडे बघून घाबरते ना, त्याच्या जवळ जायला नाकारतीये ना, तर तिला ओरडू नका. उलट तिला जवळ घ्या आणि विचारा काय झालं. तिला विश्वास द्या की समोरचा माणूस कितीही मोठा असला तरी तिच्या बाजूने तुम्ही कायम उभे राहाल. तरी तिच्या बाजूने तुम्ही कायम उभे राहाल. ओळखीचा आहे म्हणून गप्प बसू नका, कारण तुमचं हे गप्प बसणंच त्या नराधमाला अजून हिंमत देतं. गुन्हेगाराला कोणतीही ओळख नसते, तो फक्त एक नीच पातळीचा माणूस असतो. समाजाच्या भीतीने किंवा ओळखीच्या नात्याने अशा लोकांना पाठीशी घालणं बंद करा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल आणि अशा माणसाला चपलेने मारून बाहेर काढाल ना, त्याच दिवशी समाजात बदल घडेल. तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग आलाय का? किंवा तुम्हाला काय वाटतं, या अशा ओळखीच्या माणसांना कडक शिक्षा व्हायला हवी की नाही? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पाहत राहा एक विचार, निर्भीड आणि रोखठोक.